नमस्कार. आज आपण पाहणार आहोत SRIचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा व त्यासाठी काय करावे लागते. तसेच त्यांच्या घरी अद्याप BOL म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर पोहोचू शकले नाहीये. त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर त्याकरता आपल्याला काही महत्त्वाची माहिती असणे याकरता काही महत्त्वाची माहिती असणे आवश्यक आहे. एक आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड वरील नाव सेम असलं पाहिजे. 2 आधार कार्डची मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. 3 2002 च्या मतदान यादीमधील नातेवाईकाचा अनुक्रमांक माहिती पाहिजे. 4 JPG फॉर्मॅटमध्ये 2 KB पर्यंत मतदाराचा फोटोची सॉफ्ट कॉपी असली पाहिजे, जेणेकरून आपण तिथे अपलोड करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. प्रथम क्रोमवर क्लिक करायचं. त्यानंतर voters.eci.gov क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. यावर वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. यावर तुम्ही एक तर लॉग इन करू शकता किंवा नवीन असाल तर साइन अप करू शकता. तर आता इथे लॉग इन करणार कारण त्यांचं ऑलरेडी लॉग इन आहे. तर मग इथे त्यांचा नंबर टाकतो. नंबर टाकला, कॅप्चा टाकला, OTP आला, OTP एंटर केला. चला तर मग सुरुवात करूया. आता सर्वप्रथम आपल्याला तुमचं नाव लॉग इन झाल्यावर नाव दिसेल. तुम्ही तुमचं प्रोफाईल चेक करू शकता. एका प्रोफाईलवरून तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरचं SRIचा फॉर्म भरू शकता ऑनलाईन. परंतु त्याकरता तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी करेक्शन फॉर्म 8 भरावा लागेल. ओके. त्याच्यानंतर त्याचं वोटिंग ID क्रमांक इथे टाकायचं. सबमिट करायचं. त्याचं नाव व्हेरीफाय करायचं. ज्याचा SRIचा फॉर्म भरायचा. ओके. इथे आता त्यांचं नाव आलेलं आहे. ओके करायचं. ओके केल्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं. त्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म दिसेल. पहिल्या रकान्यामध्ये काही चेंज नाही करायचं. नेक्स्ट करायचं व दुसऱ्या रकान्यामध्ये आधार कार्ड एंटर करायचं. त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा. सेल्फ सिलेक्ट करून मोबाईल नंबर टाकायचा. परत तुमचा ईमेल ID असेल तर सेल्फ सिलेक्ट करून ईमेल ID टाकायचं. नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर इथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर लिहायचा जो आधारशी लिंक आहे. मोबाईल नंबर अपडेटचा ऑप्शन सिलेक्ट करायचं. आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर आपण खाली तिथे नेक्स्ट केल्यानंतर इथे ठिकाण जिथून तुम्ही फॉर्म भरणार आहे तो ठिकाण टाकायचं आणि नेक्स्ट केल्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा. रिक्वेस्ट येणं, OTP. अशा प्रकारे तुमचा फॉर्म येणार. हा तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा डायरेक्ट सबमिट करू शकता. येस केलं. येस केल्यानंतर आता आधारवर आपला सिग्नेचर व्हेरिफिकेशन होणार. आधारवरील OTP टाकायचं. हे झालेलं आहे. त्यानंतर हे डाउनलोड एक्नॉलेजमेंट करू शकता. अशी एक्नॉलेजमेंट डाउनलोड करू शकता. ते केल्यानंतर ओके करायचं आणि मग आता आपण परत आता आपला जो मेन SRIचा फॉर्म भरायचा आता नंबर रजिस्टर झालेला आहे. तर फिल SRI फॉर्मवर जायचं. आपली स्टेट सिलेक्ट करायची महाराष्ट्र. वोटिंग ID नंबर टाकायचा. सर्च करायचं. त्याचं नाव येणार, सर्व डिटेल येणार. आता इथे हे फक्त लक्षात घ्या वोटिंग ID आणि आधार कार्डचं नाव मॅच झालं पाहिजे. त्यानंतर खाली आपला रजिस्टर केलेला नंबर टाकायचा. इथे रजिस्टर केलेला नंबर OTP साठी रिक्वेस्ट व्हेरीफाय. ओके. आता आपण इथे माय पॅरेंट्स नेमला सेकंड वाला ऑप्शन करायचं. त्यामध्ये स्टेट महाराष्ट्र येईल. आता हे जे आहेत यांची आई पुण्याला असते आणि हे मुंबईला असते. तर यांचं आपल्याला पुण्याची डिटेल टाकायची. असेंब्ली येणार. भोर. पुणे भोर मधलं आहे आणि गावाचं नाव आहे आपटी.
तर आता यांच्या आईचं नाव आपल्याला या लिस्टमध्ये शोधायचं आहे. आपटी पुणे इकडच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव शोधायचं, सिरियल नंबर शोधायचा. तर आता मग गुगलला जाऊ. गुगलला टाकायचं SRI 2002 वोटर लिस्ट महाराष्ट्र, वोटिंग लिस्ट फॉर महाराष्ट्र. SRI 2002 वोटिंग लिस्ट महाराष्ट्र. पहिल्या लिंकला क्लिक करायचं, इथे सिलेक्ट करायचं, जिल्हा पुणे येणार, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आणि असेंब्ली येणार भोर. असेंब्ली भोर, हां भोर 257. ओके, क्लिक केलं. आता आपल्याला आपटी गाव शोधा. आपटी गावची लिस्ट पाहायची. चला तर मग आपटी गावची लिस्ट शोधूया. आपटी 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 हे बघा, आपटी 165. तर यामध्ये त्यांच्या आईचं नाव आहे इंदुमती विष्णू. इंदुमती विष्णू अलगुड गुड. इंदुमती विष्णू अलगुडे. या लिस्टमध्ये त्यांचं नाव असलं पाहिजे. या लिस्टमध्ये जर एखाद्याचं नाव नाही भेटलं किंवा त्यांच्या नावामध्ये करेक्शन असेल तर त्यांना त्यांच्या BOL शी संपर्क करून पुढील माहिती घ्यावी लागेल. जर याच्यामध्ये नाव असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचा SIचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाईल. त्याची रिसिप्ट पण तुम्हाला मिळेल. तर अजून शोधूया यांचं नाव. तरी इथे रोडचे नावं नाही आहेत. मुंबईच्या लिस्टमध्ये सगळं रोडच्या नावावर होतं. तर इथे आपण बघूया अलगुडे भेटलं. सुकाबाई रामबाई हे बघा, इंदुमती 686. अलगुडे इंदुबाई विष्णू. ओके, आता आपल्याला नाव भेटलेलं आहे. आपण आता जाणार आपल्या मेन स्क्रीनला. SRIच्या पोर्टलवर जाणार आपण. हा नंबर आता ही तुम्ही लिस्ट डाउनलोड करू शकता. आता इथे टाकायचं 686 आणि सर्च करायचं. सर्च इथे मदर आहे ना, त्यांची आई होती. त्यांचं नाव खाली येणार, इथे क्लिक करायचं. माय रिलेटिव्ह नेम एक्झिस्ट इन इंट्रो महाराष्ट्र 2000 ॲज पर अबाव. कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर आता आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन भरायचं, म्हणजे डेट ऑफ बर्थ, आधार नंबर, वडिलांचे नाव, आईचे नाव, हे सर्व इथे फिल करायचं. आता मग पहिली डेट ऑफ बर्थ, त्यानंतर आधार नंबर, आधार नंतर फादर नेम विष्णू. ही माहिती मी ऑलरेडी घेतली होती, त्यामुळे एवढं सगळं फास्ट होतंय. तुम्ही पण ही तयारी आधी करून ठेवल्यात तर तुमचा फास्ट फॉर्म भरून होईल. चला तर मग आता आपल्याला फोटो अपलोड करायचा.
सॉफ्ट कॉपीवाला फोटो बोललो 2 MB चा. हा 2 MB चा आहे. ओपन. हा इथे अप्रूव्ह झाला. तुम्हाला क्रॉप करायचं तर क्रॉप करू शकता. सेव्ह करा. आता इथे सेव्ह झाले की साईडला दिसणार. तर सबमिट करायचं आहे. हा फॉर्म तुम्ही प्रिव्ह्यू करू शकता. आता आपल्या आधारला ओ-टी-पी आलेला आहे. व्हेरीफाय झालेलं आहे. सबमिट. हा फॉर्म तुम्ही इथून व्ह्यू करू शकता. तुम्हाला जर तुमचा फॉर्म बघायचा असेल, नाहीतर मग डायरेक्ट सबमिट करू शकता. हे बघा सबमिट. आता सक्सेसफुल. हे बघा अशा रीतीने तुम्हाला रिसिप्ट येईल सक्सेसफुल म्हणून. युअर इन्व्हिटेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. ही रिसिप्ट डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात वापरता येईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण फक्त 10 मिनिटात आपला याचा फॉर्म भरू शकतो. तुम्ही पण ट्राय करा. धन्यवाद.